व्यवसाय चालवणं म्हणजे खरं तर एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळणं. पण विचार करा, जर महत्त्वाच्या डेडलाईन्स आणि कामं आपोआप तुमच्या कॅलेंडरमध्ये दिसू लागली तर? किती सोपं होईल नाही का? आज आपण हेच बघणार आहोत की हे ऑटोमेटेड रिमाइंडर्स कामाची पद्धत कशी बदलू शकतात. चला तर मग सुरू करूया. बरोबर. व्यवसाय म्हणजे रोजची धावपळ आणि या गडबडीत काय होतं तर पेमेंटची तारीख असेल किंवा एखाद्या क्लायंटला फॉलोअप करायचं असेल, ही सगळी महत्त्वाची माहिती आपल्याच बिझनेस सिस्टममध्ये कुठेतरी हरवून जाते. आणि हो, ही अडचण जवळजवळ सगळ्यांनाच येते. इतक्या सगळ्या कामांच्या गर्दीत प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर लक्ष ठेवणं किती कठीण असू शकतं नाही का? आणि मग एखादी डेडलाईन जरी चुकली ना, की सगळंच गणित बिघडून जातं. खास करून जे व्यावसायिक आहेत, अकाउंटंट्स आहेत, मॅनेजर्स आहेत, ते तर हा ताण रोज अनुभवतात. विचार करा, रोज सकाळी सिस्टममध्ये लॉग इन करायचं आणि आज काय काय करायचं आहे ते शोधायचं. हे फक्त वेळखाऊ नाहीये, तर यामुळे खूप मानसिक ताण येतो. आणि हे जे वाक्य आहे ना, ते या समस्येचं अगदी अचूक वर्णन करतं. खरंय, रिमाइंडर सिस्टममध्ये कुठेतरी लपलेले नसावेत. ते आपल्या डोळ्यांसमोर असायला हवेत, नाही का? म्हणजे मग कोणतीच गोष्ट आपल्या नजरेतून सुटणार नाही. पण थांबा, ह्या रोजच्या त्रासावर एक अगदी सोपा आणि जबरदस्त उपाय आहे. एक असा उपाय जो टेक्नॉलॉजीचा वापर करून आपलं काम खरंच सोपं करतो. चला बघूया तो उपाय नेमका आहे तरी काय. आणि गंमत अशी आहे की यासाठी काही नवीन शिकायची गरज नाही. हा उपाय आपल्या रोजच्या वापरातल्याच गोष्टी वापरतो. म्हणजे तुमची बिझनेस सिस्टम आणि तुमचं रोजचं कॅलेंडर, बस या दोन्हींना एकत्र जोडलं की झालं. याचा परिणाम खूपच पॉवरफुल आहे. यातला फरक तर अगदी स्पष्ट आहे. बघा, जुन्या पद्धतीत काय व्हायचं, रोज सिस्टममध्ये लॉग इन करा, तारखा शोधा, म्हणजे डोक्याला एक सततचा ताप असायचा. पण आता या नव्या पद्धतीत कॅलेंडरवर आपोआप रिमाइंडर्स येतात. म्हणजे कामं चुकण्याचा प्रश्नच येत नाही. सगळं काही ऑटोमॅटिक. आता साहजिकच मनात प्रश्न येतो की हे सगळं नक्की काम कसं करतं. ऐकायला कदाचित थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण खरं सांगतो, ही प्रोसेस इतकी सोपी आहे की तुम्ही चकित व्हाल. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. बघा, सिस्टममधला कोणत्याही ट्रान्झॅक्शनवर फक्त राईट क्लिक करायचं, मग ड्यू हा ऑप्शन निवडायचा आणि बस झालं काम. तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच एक इव्हेंट तयार होतो. आहे की नाही सोपं? म्हणजे कोणतंही नवीन सॉफ्टवेअर शिकायची गरजच नाही. आणि याचा परिणाम तर तुमच्या कॅलेंडरमध्ये एक व्यवस्थित इव्हेंट तयार होतो. त्यात क्लायंटचं नाव, बिलाची रक्कम, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल, सगळं काही एकाच ठिकाणी. म्हणजे सगळी माहिती तुमच्या बोटांच्या एका क्लिकवर उपलब्ध असते. याचा सगळ्यात मोठा फायदा काय तर सगळी माहिती एकाच ठिकाणी असल्यामुळे क्लायंटला ईमेल करायचा असो किंवा व्हॉट्सॲप करायचा असो, सगळं एकदम सोपं आणि फास्ट होतं. माहिती शोधण्यात अजिबात वेळ जात नाही. पण हे फक्त सोयीपुरतं नाहीये बरं का. याचा व्यवसायावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो. चला, आता आपण हे सोयीच्या पलीकडे जाऊन याचे खरे फायदे काय आहेत ते समजून घेऊया. बघा, या एका छोट्या ऑटोमेशनमुळे किती गोष्टी घडतात. आपला मौल्यवान वेळ वाचतो, कामाचा ताण कमी होतो, पेमेंट विसरण्यासारख्या महागड्या चुका टाळता येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्राहकांशी वेळेवर संवाद साधल्यामुळे एक विश्वास तयार होतो जो कोणत्याही व्यवसायासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे एक साधंसं कॅलेंडर फक्त रिमाइंडर देणारा टूल न राहता व्यवसायाच्या स्मार्ट वाढीसाठी एक महत्त्वाचं साधन, एक स्ट्रॅटेजिक ॲसेट बनतं. आणि ही जी कल्पना आहे ना, ती फक्त एका व्यक्तीपुरती किंवा एका डिपार्टमेंटपुरती मर्यादित नाही. जरा विचार करा, जर याच ऑटोमेशनचा फायदा संपूर्ण कंपनीला मिळाला तर काय होईल? हे बघा, सेल्स टीम असो, अकाउंटिंग असो, परचेस असो किंवा प्रोडक्शन, हे टूल प्रत्येक डिपार्टमेंटसाठी तितकंच उपयुक्त आहे. म्हणजे खरं तर हा प्रत्येकासाठी एक पर्सनल असिस्टंटच आहे. प्रत्येक विभागाला याचा कसा फायदा होतो ते पाहूया. सेल्स टीम कोटेशन्स आणि इन्क्वायरीचा बरोबर फॉलोअप घेऊ शकते. अकाउंटंट्स उशिरा येणाऱ्या पेमेंट्सवर नियंत्रण ठेवू शकतात. परचेस मॅनेजर्सना डिलिव्हरी ट्रॅक करणं सोपं जातं आणि प्रोडक्शन मॅनेजर्स आपलं शेड्यूल सिंक करून कामातला अडथळा म्हणजे डाऊन टाईम टाळू शकतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं 24 तास 7ही दिवस न थांबता चालू राहतं. जणू काही आपल्याकडे एक असा पर्सनल असिस्टंट आहे जो कधीच काही विसरत नाही आणि कधी थकतही नाही. त्यामुळे हे फक्त एक नवीन फीचर नाहीये, तर स्पर्धेत इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यासाठी हे तुमचं एक सिक्रेट वेपन आहे, एक छुपे शस्त्र आहे. तर मग शेवटी एक विचार करा, काय होईल जर आपलं कॅलेंडर फक्त तारखा दाखवण्यापुरतं न राहता ते सक्रियपणे आपला व्यवसाय चालवायला मदत करू लागलं तर? कामाची पद्धत आणि व्यवसायाची वाढ यात किती मोठा बदल होऊ शकतो, नाही का?